नमस्कार, घरचा स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. आज कोणतीही रेसिपी नाही, तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 10 किचन टिप्स. काही उन्हाळ्यात उपयोगी पडणाऱ्या, तर काही रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करणार आहे, तीही नक्की ऐका. चला तर मग सुरुवात करूया. आजची आपली पहिली टिप आहे ती लिंबांसंबंधी. कधी-कधी काय होतं बघा, आपण फ्रीजमधून लिंबू काढतो, चिरतो आणि त्याचा रस काढल्यानंतर आपल्या लक्षात येतं, की लिंबांमधून सगळा रस निघत नाहीये. तर असं होऊ नये म्हणून काय करायचं? तर आपण हे जे लिंबू वापरणार आहोत, ते नॉर्मल पाण्यामध्ये घालून अर्धा मिनिट असंच ठेवून द्यायचं आणि अर्ध्या मिनिटांनंतर पुन्हा लिंबू पाण्यातून बाहेर काढायचं. थोडंसं कपड्याने पुसून घ्यायचं आणि नेहमीप्रमाणे आपण हाताने थोडंसं प्रेस करून घेतो, तसं प्रेस करून घ्यायचं, चिरायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही पिळल्यानंतर लक्षात येईल, लिंबांमधला सगळा रस निघून येतो. दुसरी आपली महत्त्वाची टीप आहे ती चिंचेसंबंधी. उन्हाळा म्हणजे चिंचेचा सुद्धा सीझन असतो. तर का बरेच जण वर्षभरासाठी चिंचा साठवून ठेवतात. तर त्या साठवून ठेवताना काय करायचं, तर एखादी काचेची बरणी घ्यायची, त्याच्यामध्ये शिरा वगैरे काढून घेतलेल्या, स्वच्छ करून घेतलेल्या चिंचा मी दाखवते त्याप्रमाणे घालायच्या आणि या चिंचा आपण बरणीमध्ये भरल्यानंतर त्याच्यावरती हलकंसं मीठ टाकायचं आहे. बरेच जण काय करतात, तर त्या चिंचेचे गोळे बनवतात. पण गोळे बनवल्यामुळे काय होतं, तर ते चिंच आपण जेव्हा वापरायला काढतो, तेव्हा त्याचे तुकडे होतात आणि ते गोळ्यांमुळे चिकट-चिकट होतात. तर अशा प्रकारे मी दाखवते, तसं अगदी थोडंसं मीठ टाकायचं आणि हलक्या हातांनी प्रेस करायचं. खूप जास्त गोळा होईल असं करायचं नाही. मग याला तुम्ही झाकण लावून ठेवा. वर्षभर या चिंचा व्यवस्थित टिकतात. पण चिंच साठवण्यापूर्वी 3 ते 4 दिवस तिला वाळवून घ्यायची आहे. पुढची आपली टीप आहे ती ताकासंबंधी. ताक आपण जेव्हा सुरुवातीला बनवतो, तेव्हा ते फारसं आंबट नसतं. पण काही वेळानंतर ते खूप आंबट होतं. अशा वेळी काय करायचं, तर ताकात खूप जास्त पाणी घालायचं आणि ते भांडं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. 1-2 तासांनी ते पाणी आपोआप वर येतं. तेव्हा वापरायच्या वेळेस ताक आपण जेव्हा घेतो, तेव्हा ते ताकातलं पाणी वरचेवर ओतून द्यायचं. असं केल्यामुळं काय होईल, तर ताक खाली राहील आणि आंबटपणा वरच्या पाण्यासोबत निघून जाईल. पुढची आपली टीप आहे ती बर्फाच्या ट्रेसंबंधी. उन्हाळा म्हटलं की आपल्याला बर्फाची गरज भासते. पण फ्रीझरमधून बर्फाचा ट्रे बाहेर काढताना तो पटकन निघत नाही आणि जोर लावून काढला तर कधी-कधी तो क्रॅकसुद्धा होतो. तर हे होऊ नये म्हणून काय करायचं? तर ट्रेमध्ये पाणी ओतून आपण ट्रे फ्रीझरमध्ये ठेवण्यापूर्वी ट्रेच्या जागी अगोदर प्लास्टिकचा एक जाडसर कागद ठेवायचा. मी इथं तेलाची पिशवी ठेवली. तुम्ही कोणताही जाडसर कागद ठेवू शकता. असं केल्यामुळे काय होईल, तर फ्रीझरमधून बर्फाचा ट्रे अगदी सहज निघतो. अजिबात तो खाली चिकटत नाही. पुढची आपली टीप आहे ती कोशिंबिरी संबंधी. कोशिंबीर करताना बरेच जण त्याच्यामध्ये कांदा चिरून घालतात आणि मग काय होतं, तर कोशिंबिरीचा थोड्या वेळाने उग्र वास येतो. तर हे होऊ नये म्हणून काय करायचं, तर कोशिंबिरीसाठी चिरलेला जो कांदा आहे, तो थोड्या वेळासाठी पाण्यात घालायचा आणि नंतर काढून कपड्यावर कोरडा करून घेऊन मग कोशिंबिरीमध्ये घाला. म्हणजे कांद्याचा उग्र वास येणार नाही, उलट गोड जाणवेल चव त्याची. पुढची आपली टीप आहे ती वाटण्यासंबंधी. बऱ्याचदा आपल्याला दुसऱ्या दिवशी खूप लवकर स्वयंपाक करायचा असतो. म्हणून आपण काय करतो, तर त्याची तयारी म्हणून आदल्या दिवशी रात्री आपण ही वाटण बनवून ठेवतो. ज्याच्यामध्ये आपण आलं, लसूण, खोबरं, कांदा, कोथिंबीर वगैरे घातलेली असते. पण ते जर आदल्या दिवशी बनवून ठेवलं, तर उन्हाळ्यात विशेषतः काय होतं, फ्रीजमध्ये ठेवलं तर ते कोरडं पडतं आणि फ्रीज बाहेर ठेवलं, तर ते आंबूस असा वास येतो त्याचा. असं होऊ नये म्हणून तयार वाटणामध्ये आपण काय करायचं आहे, तर थोडंसं तेल घालायचं आहे. आपण भाजीला जेवढं तेल घालतो, त्याच्या निम्मं तेल आदल्या दिवशी रात्री वाटणामध्ये घालून ठेवायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जिथे हवेशीर ठिकाण आहे, तिथे घरामध्ये कुठे जरी याला झाकण लावून ठेवलं, तरी ते खराब होत नाही किंवा फ्रीजमध्ये जरी ठेवलं, तरी ते कोरडं पडत नाही. तर आता आपली ही टिप आहे बिर्याणीच्या कांद्याविषयी. व्हेज, नॉन-व्हेज बिर्याणीचा कोणताही प्रकार करताना कांदा आपण उभा पातळ चिरून घेतो आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण त्याला तळतो. पण तळताना वेळही खूप जातो. शिवाय काय होतं, तर तेलही थोडंसं सगळीकडे उडतं. तर असं होऊ नये म्हणून काय करायचं, कांदा उभा पातळ चिरून कडकडीत उन्हामध्ये कुरकुरीत होईपर्यंत वाळवून घ्यायचा आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा. कोणत्याही प्रकारची बिर्याणी करताना हा कांदा पटकन तळता येतो आणि कांदा वाळवून घेतला असल्याने तेल उडत नाही, शिवाय तो पटकन तळला जातो. आता पुढची जी टीप आहे ती नवीन भांड्यावर असणारे स्टिकर सहज कसे काढायचे याविषयी. भांड्यावरचे स्टिकर हाताने ओढून काढले तर काय होतं, तर एकतर ते निघत नाहीत आणि निघाले तर स्टिकरच्या खाली जो चिकट गम असतो तो काढण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते.
आणि घासणीने घासले तर नवीन भांड्यावर चरी पडण्याची शक्यता असते. तर असं होऊ नये म्हणून काय करायचं ते बघूया. गॅस सुरू करायचा आणि ज्या भांड्याचा स्टिकर काढायचा आहे ते भांडं गॅसवर ठेवायचं. गॅसची आच मंदच ठेवायची. स्टिकरवर अशा प्रकारे बोट ठेवायचं आणि बोटाला आपल्या थोडंसं गरम जाणवू लागलं की बोट बाजूला काढायचं आणि लगेच याचा स्टिकर काढायचा प्रयत्न करायचा. थोडीशी कढई गरम झाली किंवा भांडं गरम झालं की स्टिकर अगदी सहज निघतो. तुम्ही बघू शकता इथं. आता या कढईला मध्ये एक स्टिकर होता, तो मी हाताने ओढून काढलाय, तर तुम्ही बघू शकता त्याच्यावरती अशा प्रकारे थोडासा गम राहिलेला आहे. नेक्स्ट टिप आहे आपली गरम चपातीविषयी. कधी कधी सकाळी उठायला आपल्याला उशीर होतो आणि त्यामुळे डबे द्यायला पण उशीर होतो. मग एकदम तव्यातून गरम काढलेली चपाती जर आपण डब्यामध्ये भरली तर ती वाफ धरते आणि त्याच्यामुळे चपातीला पाणी सुटून चपातीचा अगदी लगदा होतो. तर हे होऊ नये म्हणून काय करायचं, तर गरम चपाती तव्यावरून काढली की 2 मिनिटांकरता फक्त एखाद्या कॉटनच्या स्वच्छ अशा कपड्यावरती ठेवायची. अशा प्रकारे कपड्यावर जर आपण चपाती ठेवली तर ती 2 मिनिटांमध्ये व्यवस्थित अशी थंड होते आणि वाफ धरत नाही. आता कपडा उचलून दाखवते मी तुम्हाला. कपड्याच्या खाली बघा तुम्ही चपातीची वाफ साठलेली दिसते. गरम चपाती कधीच डब्यामध्ये भरायची नाही, ती खराब होते. शेवटची आपली टीप आहे ते आल्याविषयी. हिवाळा आणि पावसाळा या दोन्ही ऋतूंमध्ये आलं सहसा लवकर सुकत नाही, पण उन्हाळ्यात मात्र ते लगेच सुकतं. आलं हे अग्नितत्वाचं असल्याने बरेच लोक आलं फ्रीजमध्ये ठेवत नाहीत. मग कडकडीत उन्हाळ्यात सुद्धा आलं फ्रीज बाहेर अगदी ताजं कसं ठेवायचं ते बघूया. तर नैसर्गिक पद्धतीने आलं ताजं ठेवण्यासाठी एक कुंडी घ्यायची आणि त्याच्यामध्ये शेतातली माती घालायची. आता कुंडीमध्ये माती किती घातली ते तुम्ही बघू शकता. कुंडीऐवजी गरजेनुसार तुम्ही घरातला एखादा छोटा मोठा प्लास्टिकचा डबासुद्धा इथं घेऊ शकता. या मातीवर घालायचं आहे आता पाणी. तर माती ओली होईल एवढं पाणी आपण सुरुवातीला याच्यामध्ये घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर आल्याचे तुकडे करून या मातीवरती ठेवायचे आहेत. तुकडे ठेवताना आलं मातीमध्ये दाबायचं नाही. आणि आता आल्यावरती पुन्हा मातीचा एक पातळ थर द्यायचा. आल्याचे तुकडे मातीने कव्हर करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि आल्यावरती आता माती घातली की काय करायचं, तर या मातीवरती आता पाणी ओतायचं आहे. माती संपूर्णपणे ओली होईल एवढं पाणी याच्यामध्ये घालायचं आणि जोपर्यंत कुंडीमध्ये आलं आहे तोपर्यंत रोज या कुंडीमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि कुंडी घराबाहेर ठेवायची आहे. ऊन नसेल तरीसुद्धा चालेल. अशा प्रकारे जर तुम्ही आलं साठवलं तर 15 ते 20 दिवस आलं अगदी ताजं राहतं. आता या पद्धतीमध्ये त्रास आहे तो फक्त आपल्याला प्रत्येक वेळेस आलं काढल्यानंतर स्वच्छ धुवावं लागेल एवढा. तर 10 टिप्स आपल्या इथं झालेल्या आहेत. आता पुढे तुम्ही अजून व्हिडिओ संपलेला नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं माझी एक विनंती ऐकून घ्या. तर विनंती अशी आहे की निसर्गातले पक्षी आणि प्राणी उन्हाने होरपळत आहेत, तेव्हा आपलं नैतिक कर्तव्य म्हणून तुमच्या घराच्या भोवती जिथे जागा असेल तिथे पक्ष्यांसाठी दाणे आणि पाण्याची सोय करा, म्हणजे त्यांची देखील तहानभूक भागेल. एकदा पक्ष्यांना माहीत झालं की ते रोज येतात. आपल्या घरातील बाळांची आपण काळजी घेतोच, तशी या निसर्गातल्या बाळांची सुद्धा घेऊया. आणि आजचा माझा टिप्सचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.